उत्तर प्रदेशातल्या गंगा एक्सप्रेसवेवर वायुदलाचा ऐतिहासिक एअर शो, राफेल, मिराज आणि जॅग्वार लढाऊ विमानांच्या सामर्थ्यांचं दर्शन, पाकिस्तानला धडकी. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. हल्ल्याच्या भीतीनं पाक घाबरला. पीओकेमध्ये 2 महिन्यांचा अन्नसाठा जमा करून ठेवण्याच्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या सूचना. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न. FATF आणि IMF मदतीवरती कारवाईची शक्यता. पाकची परकीय गुंतवणूक आणि भांडवली प्रवाहावरती होणार परिणाम. पीओके कुणाच्या बापाचा नाही. 1.5 लाख सैन्य मात्र 4 दहशतवाद्यांना पकडू शकत नाही. न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीत फारुख अब्दुल्ला यांची सरकारवर टीका. भारत सरकारकडनं पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी. बाबर आझम, मोहम्मद आमिरसह शाहीन आफ्रिदीचं अकाउंटही ब्लॉक. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हजरतबल जवळच्या दल सरोवरात पर्यटकांची बोट उलटली. स्थानिकांच्या मदतीनं काहींना वाचवण्यात यश. एका व्यक्तीचा अजूनही शोध सुरू. खरी कागदपत्र जमा करूनही नोकरीवरनं काढलं. बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची दिल्ली पोलिसांकडनं चौकशी. बोगस कागदपत्रांचे आरोप पूजानं फेटाळले. नवी मुंबई फळ मार्केटमधील ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश. परदेशातनं आयात होणाऱ्या फळांच्या माध्यमातून तस्करी. 150 संशयित ताब्यात. महायुतीनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा अजित पवारांना विसर. आपण कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्याचं सांगत घुमजाव. तर 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं की नाही, राजू शेट्टींचा सवाल. राज्यामध्ये उन्हाचा जोर वाढला. मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पारा 40च्या पार. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल बेहाल.